नाही का मला अचानक इथं अंगावर नाही का पोटावर अचानक असे काळे डाग उठले होते. अचानक म्हणजे एका रात्रीतून झालं होतं, काही समजलं नाही काय झालं. त्याची खाज आली नाही काय नाही, पण ते इतकं बघायला विचित्र होतं ना, जसं काय कुणीतरी काहीतरी केलंय. इतकं डेंजर होतं ते. आणि आम्ही नाही का 8 दिवस तसंच हे केलं की होईल बरं म्हणून त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. मग त्याच्यानंतर एक शनिवारी नम्रता सिस्टरांना सांगितलं. त्यांनी तेल लावून प्रेयर केली आणि मी पण रोज त्या जागी हात ठेवून आज्ञा करत होती येशूच्या नावामध्ये. तर 8 दिवसातच पूर्ण निघून गेलं. एक डाग सुद्धा तिथं दिसत नाही. कोणाला असं वाटणार पण नाही का मला तिथं चट्टे उठले होते किंवा रॅश आली होती. काहीच 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 म्हणजे नाही का काहीच वाटत नाहीये तिथं. देवाच्या नावाला गौरव. दुसरी साक्ष अशी आहे की माझे पती डी.वाय. पाटील या हॉस्पिटलमध्ये ओटी मध्ये नर्स आहेत, स्क्रब नर्स म्हणून. आणि त्यांचं खूप दिवसांपासून चालू होतं पेमेंट वाढायचं. पण सगळ्यांचे पेमेंट वाढले, पण माझ्या पतीचं काय पेमेंट वाढतच नव्हता. आणि त्यांच्या ओटी मध्ये एक सर्जन आहे. आता स्टाफ नर्सच्या बाजूने एक सर्जन उभा राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांच्या बाजूने एक जो सर्जन आहे तो इतका त्यांच्या फेवर मध्ये आहे. तर मी असा विश्वास ठेवते की तो प्रभू येशूनेच त्यांच्यासाठी उभा केलेला आहे. कारण कोणताच डॉक्टर नर्सिंग स्टाफसाठी उभा राहत नाही, कधीच उभा राहत नाही. आपण बाहेर गेलो तरी डॉक्टर लोक पटकन आपले पैसे कामाचे देत नाहीत, पण त्यांनी याच्यावर मध्ये इतकी मध्यस्थी केली, त्यांच्यासाठी खूप मध्यस्थी केली. आणि काही दिवसांपूर्वी आम्ही पास्टरांना ह्याच महिन्यात सुरुवातीच्या पास्टरांना फोन केला होता की असं अशी गोष्ट आहे आणि आमचा पेमेंट आमची जेवढी इच्छा आहे तितका वाढला पाहिजे नाही का. तर पास्टरांनी फोनवरच आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि सांगितलं की तुमचं काम झालेलं आहे म्हणून तुम्ही निर्धास्त राहा. तर 2-3 दिवस झाले त्यांचा फोन आला होता. जितकी अपेक्षा होती तितकी त्यांना पेमेंट मिळालं आहे आणि अद्भुतरित्या काम झालंय. पेमेंट वाढायला 6 महिने लागतात, पण त्यांचं 1 महिन्यामध्ये काम झालंय. खूप अद्भुत साक्ष आहे. सर्व गौरव मी देवाला देते. आणि तिसरी साक्ष अशी माझी की म्हणजे इंस्टाग्रामवर एक छोटीशी देवानी सेवा करण्याचा मला नाही का मौका दिलाय. त्याच्यात इतके कमजोर लोक आहेत नाही का की त्यांचा देवावरचा विश्वास गेलाय. खूप अशा अडचणीत आहेत लोक. तर काल एक भाऊ माझ्याशी बोलला, म्हणजे त्यांनी कमेंट मध्ये मला उत्तर दिलं की ताई माझ्याकडे तर काहीच नाहीये, माझं सगळं गेलंय, मी काही नवीन धंदा सुरू करतो तर तो पूर्ण होत नाही, मग मी कसा देवावर विश्वास ठेवू नाही का. मी माझ्या मागं 7.5 लागली. खूप खचलेला होता तो. मग मी त्याला सेपरेट मेसेज केला, त्याच्याशी बोलले, त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्याला खूप काउन्सिलिंग केली. म्हटलं प्रभू येशूवर विश्वास ठेवा, म्हटलं तो नवीन जीवन देणारा परमेश्वर आहे. म्हटलं मी त्याला तो मला म्हटला की मी बाहेर जात असतो, रात्री मी जर घराच्या बाहेर पडलो काही कारणास्तव तर मला असं वाटतं की सतत कोणतरी माझ्या माग आहे आणि माझं कुणीतरी नाही का माझा पिछा करतय. तर मला भीती वाटती नाही का, अंधाराची भीती वाटते घरातून बाहेर निघाला. तर रात्री 10:30 माझ्या मते 11:30 वाजले असतील. मी त्याच्यासाठी व्हॉइस रेकॉर्ड करून प्रार्थना करत होते. त्याला इतकं समजवलं, त्याला सांगितलं प्रभू येशूचं वचन तुम्ही बोला की त्याने आम्हाला भीतीचा आत्मा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिला आणि रोज बोलत राहा. म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं ज्यावेळेस मी सकाळी उठले, मी मेसेज बघितला, त्याचा मेसेज आलेला होता. तो मला म्हटला की ताई इतका मोठा चमत्कार झाला म्हणे की नाही का, तुम्ही काल रात्री प्रार्थना केली आणि आज म्हणजे मला रात्री रोज भीती वाटते, पण काल रात्री मी निर्धास्त झोपलो आणि सैतान माझ्या जवळ येऊ सुद्धा शकला नाही. इतकं मोठं गौरव झालं आणि सर्व गौरव परमेश्वराला देते. आमेन.